तर आज मी जेवणात बनवलं पिठलं भाकरी. आणि त्या अगोदर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते आहे. इथं बघा आणि कसा पसारा आहे. हा फक्त सोप्यावर आहे, अदरवाईज पूर्ण घरभर असतो. आणि बाकी राहिलं किचनमध्ये जायचं आणि ज्या रॅकवर जी भांडी असतील, जी हाताखाली असतील ती सर्व घेऊन यायची आणि सर्वीकडे मांडून ठेवायची. आणि बाकीचं बेडरूम वेगळंच. असो, घरात लहान बाळ म्हटलं की असं होणारच, पसारा होणारच. तर पिठलं बनवलं आणि भाजीला काही नसलं की एकमेव पदार्थ सुचणारा बनवायचं काय तर पिठलं बनवलं. त्यानंतर चपाती लाटून घेतली युगसाठी, जो की भाकर खात नाही, ती ताटावरच लाटून घेतली. एका चपातीसाठी कुठे पोळपाट काढत बसायची. तर चपाती लाटून घेतली आणि भाकरी थापून घेतल्या 2 आणि कुरकुरीत भाजून घ्यायच्या मस्त. मराठमोळ्या जेवणाचा खूप मोठा भाग म्हणजे भाकरी. त्यात या भाकरीला पिठल्याची जोड मिळाली की पंचपक्वान्ने हे फिकी वाटू लागतात. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.